आपण पाहत आहात सत्यदर्शन। अरे देवा, रस्ता नसल्याने बांबूच्या झोळीत नेत असताना प्रसूती। धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या तेलखेडची कुंड्यापाड्या येथील संतापजनक अशी घटना समोर आली आहे। मावाकडे जायचा रस्ता नसल्याने प्रसूतीसाठी आदिवासी महिलेला बांबूची झोळी करून त्यातून रुग्णालयात नेले जात होते। मात्र रस्त्यातच या महिलेची प्रसूती झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। नंदुरबार जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो। सातापुड्याच्या पायथ्याशी असलेल्या या जिल्ह्यातील अनेक गावे पाडे डोंगराळ भागात आहेत। गावापर्यंत पोहोचण्यासाठी आजही येथे कच्चा किंवा पक्का रस्ता तयार झालेला नाहीये। यामुळे या गावातील नागरिकांना दूरपर्यंत पायी चालत जावे लागत असताना अशा परिस्थितीत येथे आरोग्य सेवा देखील पोहोचणे कठीण झाले आहे। यामुळे कोणाला रुग्णालयात न्यायचे झाल्यास बांबूची झोळी करून त्यात टाकून न्यावे लागत असते। असाच प्रकार आज पुन्हा एकदा पाहायस मिळाला असून प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्यानंतर या महिलेला झोळीतून नेले जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले। वेळेवर दवाखान्यापर्यंत पोहोचता न आल्याने रस्त्यात प्रसूती धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या तेलखेडच्या कुड्यापाड्या येथील अलका आकाश पवारा धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या तेलखेडीचा कुड्यापाडा येथील अलका आकाश पावरा या महिलेला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या। यानंतर बांबूची झोळी करून रुग्णालयात नेले जात असतानाच रस्त्यातच तिची प्रसूती झाली। बालकाचे वजन फक्त 1 किलो 400 ग्राम असून बालक आणि त्या महिलेची तब्येत चांगली असून नवजात बालकासह मातेला नंदुरबार येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले। दरम्यान एकीकडे प्रशासन संस्थात्मक प्रसूती वाढवण्याचे प्रयत्न करत आहे, मात्र आरोग्य सुविधेच्या अभावी रस्त्यात प्रसूती होत असलेले चित्र पाहायला मिळत आहे। वेळेवर उपचार मिळाला नसल्याने अनेक वेळा या ठिकाणी लोकांना आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडल्या आहेत। आता तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन रस्ते तयार करण्याची